शिवसेनेच्या 25 उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली। लोकसभेसारखा गोंधळ विधानसभेला होणार नाही, महायुतीचे तीनही पक्ष एकसंध आहेत असं देखील या दरम्यान गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। मंत्री गुलाबराव पाटील यांनी या संदर्भात वक्तव्य केलंय। आमच्या देखील 25 उमेदवारांची यादी जवळपास निश्चित होण्यामध्ये आलेली आहे। ती यादी सुद्धा आमचे नेते एकनाथ शिंदे हे लवकरच जाहीर करतील। तर 1-2 दिवसांमध्ये आमची सुद्धा यादी जाहीर होईल असा अंदाज वर्तवण्यात आला। लोकसभेच्या पद्धतीने जागांचा तिढा महायुतीत राहिला तसं विधानसभेत होणार नाही, ती काळजी महायुतीमधील तिन्ही नेते घेत आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी दिली। त्यामुळे आगामी काळात नेमकी ही 25 आमदारांच्या यादीमध्ये कुठल्या आमदारांचा समावेश होतो, शिवसेनेच्या माध्यमातून नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना आता पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। आमची उमेदवारांची यादी आता जवळपास फायनल होण्यात आलेली 25 लोकांची, आणि ती सुद्धा लवकरात लवकर आदरणीय मुख्य नेते आमचे शिंदे साहेब जाहीर करतील। कधीपर्यंत जाहीर होणार? एवढ्या 2-3 दिवसामध्ये जाहीर होतील असा अंदाज आमचा आहे। म्हणजे भाऊ, यंदा लोकसभेत ज्या पद्धतीने जागांवरून तिढा राहिला महायुतीत, तसं होणार नाही विधानसभेत अशी चिन्ह ती काळजी तिघं नेते घेत आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये वाद होऊ नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।